नमस्कार मित्रो, तुमची सामूहिक मिळकत आहे. त्याच्यातील 4-5 मिळकतीपैकी एखादी मिळकत एखाद्या आत्याच्या नावाने किंवा एखाद्या काकाच्या नावाने आजोबांनी फेरफार घालून दिला असेल तर त्याला आज चॅलेंज करता येऊ शकतं का, या अनुषंगाने आपण व्हिडिओ बघूया. बरेचदा काय होतं, घरचे जे वरिष्ठ आहेत, आपले सिनियर आहेत, 4-5 मुलं असतील, म्हणजे 2 मुली 3 मुलं असे 5 जण असतील, तर त्यातला कोणीतरी एक प्रिय असतो. मग आपल्या 5-6 जमिनीपैकी एखादी जमीन या प्रिय मुलीच्या नावे किंवा प्रिय मुलाच्या नावे अर्ज देऊन फेरफार कन्फर्म केला आणि 7-12 त्याच्या नावे केलं आणि हे घरचे वरिष्ठ मयत झाले. आज रोजी हा जो प्रिय व्यक्ती होता, म्हणजे तुमचा चुलता किंवा तुमची आत्या, असं म्हणणार की आजोबा असताना ही जमीन माझ्या नावाने करून दिली, 7-12 माझं नाव आहे, मीच मालक आहे, असं म्हणतात. आणि तुमच्याकडे मग काही त्याच्यावर पर्याय नसतो. यावर कायदा काय म्हणते? कायदा असं म्हणतं, जरी घरच्या वरिष्ठांनी एका प्रिय मुलाच्या किंवा मुलीच्या लाभामध्ये फेरफार करून 7-12 करून दिला असला तरी फॉर्मल इन्स्ट्रुमेंट नोंदणी न करता हे हस्तांतरण केल्यामुळे तो फेरफार रद्द ठरतो आणि ती जमीन सामूहिक जमिनीमध्ये वर्ग केल्या जाते आणि त्याचं वाटप करून दिलं जाऊ शकतं, असं कायदा म्हणते. त्याच्यामुळे तुमच्या आजोबांनी तुमच्या आत्याच्या किंवा काकाच्या लाभात 4-5 जमिनीपैकी एक जमिनीचा 7-12 करून दिला असेल तर अजिबात घाबरायचं नाही. तो फेरफार चॅलेंज करू शकता आणि तो 7-12 वाटपासाठी घेऊ शकता. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. जजमेंट तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. या जजमेंटमध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या ऑनरेबल जस्टिस जमादार साहेबांच्या बेंचने असं म्हटलं आहे की जरी फेरफार घालून 7-12वर नाव आणलं तरी त्याच्यामुळे मालकी हक्क ट्रान्सफर होत नाही, कारण मालकी हक्क ट्रान्सफर होण्यासाठी फॉर्मल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच एक फॉर्मल दस्त लागतो. तो दस्त नसताना नुसतं अर्ज देऊन फेरफार घातला असेल तर तो फेरफार रद्द होतो आणि त्या आत्याचं किंवा त्या काकाचं नाव कमी होऊन तुमचं नाव त्याच्यात सामायिकमध्ये येईल. अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. हे वापरा आणि तुमची जमीन मिळवा. आता 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचं नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.